मित्रांनो, तर तुम्हाला बांधकाम कामगाराची नोंदणी किंवा रिन्युअल बांधकाम कार्ड करायचं असेल तर तुम्हाला 90 दिवसाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तो फॉर्म 90 दिवसाचा फॉर्म कसा भरायचा न चुकता ते मी तुम्हाला सविस्तर याची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मित्रांनो, मग सुरू करूयात. हे जे प्रमाणपत्र आहे याचा नमुना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे प्रमाणपत्र आहे तुम्हाला कंत्राटदार किंवा ठेकेदारकडून तुम्हाला घेता येईल. याची तुम्ही प्रिंट काढून घ्या. हा जो 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे हे कसं भरायचं ते आपण बघूयात. बघा काय काय माहिती याच्यामध्ये भरायची आहे आणि कॉन्ट्रॅक्टदाराची ठेकेदाराची काय काय माहिती असते ते पण इथे तुम्ही समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे जावक क्रमांक विचारलेला आहे. तर इथे बघा तुम्हाला जावक क्रमांक कोण देईल, तर तुम्हाला जावक क्रमांक तुम्ही ठेकेदाराकडनं घेऊ शकतात. तर हा जावक क्रमांक कशासाठी असतो, तर आत्तापर्यंत किती प्रमाणपत्र दिलेत कामगारांना त्यासाठी तो जावक क्रमांक असतो. तर इथे मित्रांनो जावक दिनांक विचारली जाते, म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला प्रमाणपत्र देणार आहे, ज्या दिवशी तुम्हाला प्रमाणपत्र भेटणार आहे त्या दिवशी तारीख इथे येणार आहे ते तुम्हाला टाकून घ्यायची. त्यानंतर इथे उजव्या साईडला बघा, इथे मी इथे फोटो चिटकवलेला आहे, इथे तुमचा फोटो येणार आहे. त्यानंतर त्याच्या खाली ठेकेदाराची सही आणि इथे शिक्का येणार आहे. त्यानंतर इथे बघा सही आणि शिक्का कसा असला पाहिजे, तर अर्धा फोटोवरती आणि अर्धा बाहेर सही आणि शिक्का तुमचा इथे असला पाहिजे. तर इथे खाली तुम्ही बघू शकता नियोक्त्यांचा ठेकेदाराचा इथे तपशील येणार आहे. मग इथे पहिल्यांदा विचारलं तुम्हाला इथे नियोक्त्याचे ठेकेदाराचे विकासाचे नाव, म्हणजे इथे तुम्हाला ठेकेदाराचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे खाली आस्थापनाचे नाव, ठेकेदाराच्या कन्स्ट्रक्शनचं इथे नाव येणार आहे, जे काय त्यांचं कन्स्ट्रक्शन असेल त्यांचं इथे नाव येणार आहे. त्यानंतर खाली विचारलंय नियोक्त्याच्या ठेकेदाराचा नोंदणी क्रमांक, जो इथे कन्स्ट्रक्शनवाला आहे, जो ठेकेदार आहे त्यांना तुम्ही इथे विचारा नोंदणी क्रमांक काय आहे त्यांचा, तो तुम्हाला नोंदणी क्रमांक देतील, तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर विचारलं इथे 4 नंबर ऑप्शनला विभागाचे नाव, म्हणजे जे काय कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांना लायसन कुठून मिळालेलं आहे तर इथे त्यांचं नाव टाकायचं, कुठलं विभाग आहे त्या विभागाचे इथे नाव टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर विचारलं इथे विकासाचा पत्ता, म्हणजे इथे कॉन्ट्रॅक्टदाराचा इथे पत्ता येणार आहे, इथे तुम्हाला त्यांचा पत्ता इथे टाकून घ्यायचा. त्यानंतर विचारलंय गाव, तालुका, जिल्हा, जे काय त्या कॉन्ट्रॅक्टदाराचं असेल ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर पिनकोड आणि मोबाईल नंबर इथे कॉन्ट्रॅक्टदाराचा टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारची माहिती ही कॉन्ट्रॅक्टदाराची इथे टाकून घ्यायची, भरून घ्यायची. जी सर्व माहिती आहे कॉन्ट्रॅक्टदाराची ही तुम्हाला त्यांना विचारून किंवा त्यांच्या हाताखाली जे कामगार आहेत त्यांना विचारून हे टाकून घ्यायची व्यवस्थित माहिती. त्यानंतर इथे बघा बांधकाम कामगाराचा तपशील, म्हणजे जे काय कामगार आहे आपण ज्याचा फॉर्म आपण भरणार आहोत त्याची इथे माहिती सर्व येणार आहे. इथे बघा पहिल्यांदा काय विचारलंय, नाव विचारलंय कामगाराचं, इथे तुम्हाला जो काय कामगाराचं फॉर्म भरायचा आहे त्याचं इथे नाव टाकायचं आहे. त्यानंतर वय, त्यांचं वय टाकायचं आहे. त्यानंतर कामगाराचा पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कामगाराचं गाव, त्यानंतर तालुका, जिल्हा, पिनकोड आणि इथे संपर्क क्रमांक इथे तुम्हाला विचारला आहे. जी काय माहिती खरी माहिती ते व्यवस्थित भरून घ्यायची. त्यानंतर कामाचा प्रकार, म्हणजे कामगार कोणत्या प्रकारचे काम करतात इथे त्यांचं, पेंटर, इलेक्ट्रिशियन, काय बांधकाम कामगार जे काय असेल ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. नंतर कामाचा कालावधी इथे तुम्हाला विचारला, इथे बघा 90 दिवसाचा तुमचं कालावधी असला पाहिजे, म्हणजे दिनांकापासून ते दिनांकापर्यंत यामध्ये तुमचं कालावधी 90 दिवसाचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर एकूण दिवस 90 जे काय असेल ते इथे टाकून घ्यायचे. त्यानंतर इथे बघा विचारलं तुम्हाला कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता, इथे कामगाराचा सध्याचे पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे जो काय असेल तो. त्यानंतर गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड
हे सर्व कामगाराची ते माहिती व्यवस्थित भरायची. त्यानंतर नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक म्हणजे बांधकाम म्हणजे जो काय कामगार असेल तो कोणत्या दिवशी नियुक्ती झाली म्हणजे कोणत्या दिवशी कामाला तो गेला त्या दिवशीची ते तारीख तुम्हाला दिनांक टाकून घ्यायचे. त्यानंतर दिवसाचे वेतन म्हणजे दिवसाला वेतन किती आहे इथे 400 500 700 काय असेल ते इथे तुमचे टाकून भरून घ्यायचे इथे माहिती. नंतर इथे बघा खाली महत्त्वाचं आहे इथे ठेकेदाराचा कॉन्ट्रॅक्टदाराचा इथे सही आणि शिक्का असणं गरजेचं आहे. इथे बघा गोल रंगामध्ये इथे कॉन्ट्रॅक्टदाराचा नोंदणी क्रमांक पण आहे तो इथे असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा 90 दिवसाचा फॉर्म भरू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.